एकमेकांवरती कुरघोडी वगैरे हा काही विषय नाही आहे. आमची युती भरभक्कम आहे. महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत आणि महायुती म्हणूनच आम्ही राहणार आहोत. सर, आपण जर बघितलं तर गणेश नाईक, आपण ठाणा जर बघितलं तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं एकाकी वर्चस्व आहे, हे आता नाकारून चालणार नाही. खासदार तुम्ही आहेत, आमदार बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. असं असताना या प्रश्नावर उत्तर देताना गणेश नाईकांनी सांगितलं की कोणाचाही प्रभाव कायमस्वरूपी टिकून राहत नाही. यापूर्वी ठाणं हे रामभाऊ माळगी, राम कापसे, त्यानंतर 15 वर्ष मी पालकमंत्री, गणेश नाईक खासदार असं होतं. त्यामुळे पुन्हा एकाचा प्रभाव ठाण्यावर आहे असं म्हणता येणार नाही. शेवटी हे बघा, नाईक साहेब भारतीय जनता पार्टीचे सद्यस्थितीला नेते आहेत. पूर्वी ते आमच्यामध्ये होते आणि त्याच्यामागचा उद्देश शिवसेना, भाजप, वेगवेगळे पक्ष आहेत, प्रत्येकाला आपला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा आहे. की आम्ही कधीही म्हणालो नाही की ठाणे म्हणजे आमचा एक हाती बालेकिल्ला आहे, आमचं वर्चस्व आहे. आम्ही म्हणण्याची गरज नाही आम्हाला वाटत, किंवा तेही कधी म्हणालेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचं काम करत असताना तेही कधी म्हणणार नाही आहेत की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष चालवायचा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी सांभाळायचे. त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य त्या उद्देशाने नाईक साहेबांनी केलेली नाही आहे. त्यामुळे माध्यमं याचा विपर्यास करतायत असं मला वाटतं आहे, कारण नाईक साहेब युतीचे नेते आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने ते कधीही वक्तव्य करणार नाही. सर, ठाण्यामध्ये ज्या जनता दरबारात जवळपास 700 किंवा 500च्या दरम्यान लोक आले तिथं जनता दरबारात, मात्र बॅनर ढिगभर लावलेले पूर्ण ठाण्यामध्ये लावलेले, एक प्रकारे वर्चस्व निर्माण करण्याचं किंवा शक्तीप्रदर्शन करण्यासारखं नाही का? आणि प्रत्येकाला प्रत्येक पक्ष वाढवणं आणि लोकांसमोर प्रसिद्धी करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि नाईक साहेब आहेत, नाईक साहेबांचा